नमस्कार मित्रांनो. आज मी आपणाशी एका विशिष्ट प्रसंगावर बोलणार आहे. आज दिनांक 13/8/2025. आज सुट्टी असल्या कारणाने मी आपल्या नेहमीच्या मॉर्निंग वॉक ट्रॅकवर रोजप्रमाणे अगदी फ्रेश मूडमध्ये फिरायला निघालो. नेहमीच्या मॉर्निंग वॉक फ्रेंड्ससोबत मॉर्निंग फॉर्मॅलिटीज म्हणजे नमस्कार, गुड मॉर्निंग वगैरे इत्यादी फॉर्मॅलिटीज पार पाडल्यात. रोजप्रमाणे सर्व मित्र परिवार एकदम हसून बोलत होते. वातावरणात पहाटेचा छान गारवा निर्माण झालेला होता. पक्ष्यांचा सुंदर चिवचिवाट कानावर हळुवारपणे ऐकायला येत होता. जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर पोपटांची शाळा भरलेली दिसली आणि त्यांचे आकाशात विहंगम झेप घेण्याचे दृश्य काही वेगळाच आनंद देऊन गेले. जाताना एका सोसायटीत असलेल्या बुद्धीच्या आराध्य दैवत म्हणजेच गणपती बाप्पाच्या मंदिरात सुंदर आवाजात गणेशाची आरती ऐकू येत होती. त्यामुळे वातावरणात एक छानशी प्रसन्नता निर्माण झालेली होती. परंतु मॉर्निंग वॉकवरून परतत असताना एक अतिशय वेदनादायी आणि दुःखद गोष्ट नजरेस पडली आणि ती म्हणजे गाय. ज्या गायीस आपण आई मानतो, आपल्या कथापुराणांमध्ये देखील ज्या आईला मानसन्मान दिला जातो, अशी एक गाय दिसली आणि ते देखील रक्तबंबाळ अवस्थेत. तिच्या तोंडातून खूप सारा रक्तप्रवाह चालू होता आणि निपचितपणे जीवात प्राण नसलेल्यासारखी ती पडून होती. ते वेदना ते वेदनादायी दृश्य बघण्यासाठी बघ्यांची गर्दी होत होती. मग त्या गर्दीतून आतमध्ये येताना एक वयस्कर व्यक्ती दिसली आणि सगळ्यांना सरका सरका म्हणून आतमध्ये येऊ लागली. त्यांच्या बोलण्यावरून कळत होतं की ते गुरांचे डॉक्टर साहेब होते. मग त्यांनी ती गाय रक्तबंबाळ का झाली याचं निदान केलं आणि ते म्हणजे त्या गायीने बाहेर पडलेल्या कचऱ्यातून एक कचऱ्याने भरलेली कॅरीबॅग खाल्ली होती आणि त्यात खूप सारे वापरून झालेले ब्लेड पान तिच्या खाण्यात आले होते आणि म्हणून ती असह्य वेदना झेलत रस्त्यावर अनाथासारखी पडून होती. पण एक गोष्ट कळत नव्हती की हे सगळं का घडलं, कोणी या सर्व गोष्टींना कोण रिस्पॉन्सिबल आहे, कुणाच्या चुकीच्या वागण्यातून झालं, असं एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर येऊन गेले. यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेऊ की आपली एक छोटीशी चूक, जी कदाचित आपल्याला चूकही वाटत नसावी, पण त्या एका चुकीमुळे त्या निष्पाप गायीस किती दुःख सहन करावं लागलं आणि तेही काहीही दोष नसताना. मित्रांनो, हे सगळं झाल्यावर त्या गुरांच्या डॉक्टर साहेबांनी एक हात जोडून पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वांना विनंती केली की कृपया सर्वांनी वापरून झालेले ब्लेड पान कुठेही कचरापेटी किंवा घरातल्या डस्टबिनमध्ये न टाकता ते सकाळी फिरायला जाताना किंवा वेळात वेळ मिळेल तसं जमिनीत एका छोट्याशा कागदात टाकून ते जमिनीत पुरून द्यावेत. त्यानंतर संपूर्ण वातावरणात एक प्रकारची खिन्नता पसरली होती. मित्रांनो, पण यावरून लक्षात घेतलं पाहिजे की ही गोष्ट आपणास आयुष्यभरासाठी शिकवण ठरेल की वापरलेले ब्लेड पान कधीही उघड्यावर टाकू किंवा फेकून देऊ नयेत. याला उपाय एकच, ते वापरलेले ब्लेड पान किंवा त्याची तुकडे एका कागदात गुंडाळून ती जमिनीत खड्डा करून पुरून द्यावीत. मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीला कितीसा वेळ लागतो. किती सुंदर गोष्ट आहे ही, की आपण कुणाचे तरी प्राण वाचवतोय, कुणाच्या दुःखद वेदनांपासून कुणाला तरी दूर ठेवतोय. कारण आपल्या कथा पुराणांमध्ये नेहमीच आपण गायीला आदराचे आणि आईचे स्थान दिलेले आहे. कृपया हा उपाय सर्वांनी अवलंबावा हीच नम्र विनंती.